आतापर्यंत मी फक्त अंदाज बांधत होते, पण या गोष्टीवर आता माझा विश्वास बसायला लागलाय। जान्हवीचा मृत्यू हा ऍक्सिडेंट नव्हता, तिचा खून झाला होता। काय? देवा, तू हे सगळं काय बोलतेयस? मला काहीच कळत नाहीये। जान्हवीचा या सगळ्यात काय संबंध? हे बघ, तिचा खून असो किंवा अपघात, आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? एकदा का विश्वजित बरा झाला की तू या सगळ्यातनं सुटशील, कळलं तुला? तेच तर मी सांगायचा प्रयत्न करते ना तुला। नाही, विश्वजितजी तेव्हाच पूर्णपणे बरे होतील जेव्हा जान्हवीच्या मृत्यूचं खरं कारण त्यांच्या समोर येईल। ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मनात दाबून ठेवली, म्हणूनच या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होतोय। त्यामुळे जान्हवीच्या मुळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। तेव्हा पण तू सायकोलॉजिस्ट नाहीयेस, कशावरनं हे सगळं खरंय? आणि जर ह्याचा काही विपरीत परिणाम झाला तर? मला खात्री आहे तसं काही होणार नाहीये। कशावरून? मी बाहेर गेले होते हे माहितीये ना तुला, पण तिथे काय घडलं हे माहितीये? काल विश्वजित आणि जान्हवीच्या पहिल्या भेटीची अॅनिव्हर्सरी होती। काय? म्हणून विश्वजित मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले होते। काय घडलं तिकडे? काय म्हणाला विश्वजित? आणि तू हे सगळं इतकं शांतपणे का सांगतेस मला? कारण यात घाबरण्यासारखं काही नाहीये अनय। आज घडलं नाहीये रेवा, पण उद्या परत तो तुला आमच्यापासून असं दूर घेऊन गेला तर? कोणालाही न सांगता? असं नाही होणार, मला खात्री आहे। हे सगळं इतके खात्रीने कसं काय सांगू शकतेस तू? कारण मला आता कळलंय विश्वजितजी कसे वागणार आहेत, ते कुठल्या दिवशी ते काय काय करणार आहेत हे सगळं कळलंय मला। काय बडबडतेस तू? अनय, तू प्लीज शांतपणे ऐकून घे ना। मी मगासपासून हेच सांगायचा प्रयत्न करते। मी हे जे काही बोलते ना त्यामागे जान्हवीची डायरी कारणीभूत आहे। जान्हवीची खरी डायरी मला सापडली आणि मी ती सगळी वाचली। विश्वजितजी कसे वागतायत ह्याचा अंदाज आता मी लावू शकते। आणि त्या डायरीतनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला कळली आहे ना ती अशी आहे की जे जे काही त्या डायरीत जान्हवीने लिहिलंय ना तसंच पुन्हा विश्वजितजी घडवण्याचा प्रयत्न करतायत। तेव्हा हे कसं शक्य आहे? ते मला नाही माहिती आहे, पण काल जे माझ्या बरोबर घडलं ना तसंच, अगदी तसंच त्या जान्हवी बरोबरही घडलं होतं। ह्याचा अर्थ त्या डायरीत जे काही लिहिलंय ना पुढचे काही दिवस अगदी तसंच्या तसं घडणार आहे, अगदी त्या दिवसापर्यंत ज्या दिवशी जान्हवीचा मृत्यू झाला होता। अरे मिस्टर विश्वजित, तुम्ही इथे कुठे? बाहेर गेलो होतो। अच्छा, मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट केलंय, खाऊन घ्या। आणि इतक्या सकाळी कुठे गेल्या होत्या? ऑफिसला। इतक्या सकाळी ऑफिसला? काही सिरियस तर नाहीये ना? नाही, काही नाही। आणि तुम्ही माझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येत आहे, जान्हवी कुठे? माहित नाही ती कुठे असते आजकाल, अचानकच गायब होते। पण तुम्हाला काळजी करायची काही गरज नाहीये, तुमची चिंता करायला खूप लोक आहेत या घरात। चला ब्रेकफास्ट करून घ्या आणि मग तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्या आहेत, हो की नाही? नाही, नको। मिस्टर विश्वजित, तुम्हाला सांगायलाच विसरले, अनयला तुम्हाला भेटायचं होतं, तो सांगत होता मला। आता तुम्ही परत आलात तर त्याला भेटून घ्या ना, ओके? त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल। जेव्हा हे सगळं घडलं असेल, पण हा सगळं योगायोग असेल। तू शीतावरून भाताची परीक्षा करतेस असं नाही का वाटत आहे तुला? मला नाही वाटत आहे तसं नाही। हे बघ, सिमिलॅरिटी असू शकते, पण तंतोतंत अगदी तसंच्या तसं घडणं। काल माझ्याबरोबर जे जे काही झालं ना नाही ते सगळं मी त्या डायरीत वाचलं होतं। मी जस्ट ती डायरी वाचली होती आणि तसंच्या तसं माझ्याबरोबर घडलं। मी स्वतः अनुभव घेतला या सगळ्याचा।
आणि मला खात्री आहे नाही हे जर असंच चालत राहिलं ना तर जान्हवीच्या मृत्यूच्या दिवशी विश्वजितजींनी काय काय केलं होतं हे सगळं आपल्या समोर येईल. तेव्हा जर हे सगळं खरं असेल तर तुझ्या जीवाला धोका आहे. नाही, हे नाटक आपल्याला आत्ताच्या आता थांबवायला हवं. मला नाही चालणार. अनय प्लीज शांत हो. हे बघ, आपल्याला जर धोका आधीपासून माहिती असेल तर तो टाळता नाही का येणार. देवा पण अनय प्लीज माझं ऐक. आपण आता तसंच वागायचं जसं त्या डायरीत लिहिलंय. नाही रेवा, नाही. अनय असं काय करतोयस. प्लीज ऐक माझं. यापुढे काही बोलू नकोस. मी सांगते तसंच कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. मला काहीही होणार नाही. तू आहेस ना माझ्या बरोबर. आपण दोघे मिळून सगळं व्यवस्थित करू अनय प्लीज. खरं म्हणजे हे मला नाही पटत आहे. पण तुझ्या डोळ्यातला कॉन्फिडन्स बघून मी तुला साथ द्यायला तयार आहे. पण जर मला असं कधीही वाटलं की तुझ्या जीवाला धोका आहे तर मी हे सगळं तिथल्या तिथे थांबवीन. हो ठीक आहे. निदान तोपर्यंत तरी. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे, आज मैं ऊपर. वा, खूप खुश दिसते आज. आहेच मी खूप खुश. वाव, नक्की कोण बर्बाद होणार आहे. मेघदत्त, मी काय तेव्हाच खुश होते जेव्हा कोणीतरी बर्बाद होणार असतं. नाही नाही, मग तुझ्या या आनंदाचं नक्की कारण काय आहे ते सांग ना. ऍक्च्युली ते राहू दे ना रोमिला, मला चांगलंच माहिती. फक्त कोणाच्या आयुष्याला सुरुंग लावून आलीस तेवढं सांग. हॅलो, मी कुणाच्या आयुष्यात सुरुंग वगैरे लावलेला नाहीये, कळलं. मी फक्त सत्य जगासमोर सांगते. लोकांना पटत नाही तर मी काय करू. आय कांट हेल्प इट. हा, पण हा जो काही सत्याचा प्रकार आहे ना त्याचे परिणाम नक्की कोणावर होणार आहेत ते सांगशील का. 3 बॉम्ब फुटणार. अनयवर, रेवावर आणि विश्वजितवर. देवा, तू परत त्यांच्या मागे लागलीस. मी कोणाच्या मागे लागलेली नाहीये, पण या घरात जो काही प्रकार चाललाय ना ते मला पटत नाही. ते मला थांबवायचंय. ते मी चालू देणार नाही. हात टेकले रोमिला तुझ्या पुढे. तू बघत राहा मेघदत्त, आजचा दिवस सर्वात चांगला आहे. आता आपलं नशीब बदलणार आहे. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अरे विश्वजित, तू इथे ये ना. मी इतकं सहजासहजी कुणाच्या रूम मध्ये घुसत नाही जेवढं तुला जमतं. विश्वजित, काय बोलतोयस तू. मला खरंच कळत नव्हतं आणि इतका चांगला का वागतो माझ्याशी. मला वाटलं होतं हा माझा मित्र आहे, पण खरं कारण आज कळलं मला. हे काय बोलतोयस तू विश्वजित. माझी जान्हवी तुझ्या रेवासारखी दिसते म्हणून जान्हवीला रेवा समजायला लागले असतो. विश्वजित, आता तू. प्लीज जान्हवी, तुला माहित नाहीये हा माणूस कसा आहे ते. याच्या बायकोला मरून 4 वर्ष झाली आणि 2 आठवड्यापूर्वी याने दागिना बनवला तिच्यासाठी. याचा अर्थ काय आहे नाही. कुणाला द्यायचा होता तो. विश्वजित, तू काय बोलतोयस. तुला कळतंय का. त्यांनी इतकी मदत केली आपली आणि तू असं बोलणार आहेस त्याला. जान्हवी, अगं तू का त्याची बाजू घेतेस. कारण तू चुकतोयस. वा, मी चुकतोय. छान नाही. नवरा बायको मध्ये छान भांडण लावलं असतो. हे बघ, असं खरंच काही नाहीये.
चांगलं नाही केलं तू हे. चांगलं नाही केलंस. अरे अरे तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. हा रेवा तू जा त्याच्याबरोबर थांब. माझ्यापेक्षा त्याला जास्त गरज आहे तुझी, नाहीतर तो रागाच्या भरात काही करेल. हो ठीक आहे, मी जाते, पण तू प्लीज शांत हो. मी आलेच. छान नाही, छान नाही, छान नाही. नवरा बायको भांडण लावलंस तू. चांगलं नाही केलं, चांगलं नाही केलं तू हे. तू काय बडबडलास तिथे? तुला कळतंय का? लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर हंसी रात जान्हवी, न हो. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हे 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 सगळं काय आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्यावर प्रेम करतेस ना? हो. असं नाही, मोठ्याने मोठ्याने आय लव्ह यू म्हण. आपण नवरा बायको आहोत ना? या प्रश्नाचा काय अर्थ आहे ह्याचा? जान्हवी, नवरा बायको कसे राहतात आणि आपण कसे राहतो? कोणी आपल्याला पाहिले ना तर म्हणेल का आपण नवरा बायको आहोत? आपण एकत्र राहायला हवं. पण मी नवस बोलले देवाकडे. नवऱ्याला ना देव मानायची प्रथा आहे आपल्याकडे. मी त्या देवासाठी केलेलं नवस त्या देवासाठी मोडलं ना तरी चालतो. तू काय बोलतोयस विश्वजित? जान्हवी, आज तू माझ्या इतक्या जवळ आहेस ना, तरी मला तुझी आठवण येते. पूर्वीच्या तुझी. हलगत माझ्याजवळ येऊन तू माझा हात हातामध्ये घ्यायचीस. माझ्या समोर येऊन माझ्या डोळ्यांमध्ये बघून तासन तास बसून राहायचीस. माझी बायको नाही, माझी प्रेयसी होतीस तू. आज आपल्यामध्ये ना ते पूर्वीचं नातं निर्माण झालं पाहिजे. विश्वजितचं दार तर बंद आहे. तो रेवाला घेऊन कुठे गेला तर नसेल ना? आई ग, विश्वजित, विश्वजित दार उघड. विश्वजित दार उघड. आत काय चाललंय? कुठे काय? काय नाही. नाही नाही, मी जान्हवीचा आवाज ऐकला. आत आत काय चाललंय? अने काही सुद्धा चाललेलं नाहीये. अने 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 काय झालं हिला? काही नाही, फक्त बेशुद्ध झाली ती. मी बघ. अने माझी बायको आहे ती, आणि प्लीज आमच्यामध्ये नको येऊ तू. जा तू.
जानू 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 मी तुझी फक्त परीक्षा घेतली. तुझं व्रत मोडेल असं काही करेन का मी? एवढाही विश्वास नाही आहे माझ्यावर तुझा. खूप झालं आता सगळं. यातून मार्ग काढायलाच हवा. मला माहितीये एक व्यक्ती यातून नक्कीच मार्ग काढू शकेल. विश्वास कसा ठेवायचा जान्हवीवर? एकतर ज्याला माझा मी मित्र म्हटलं होतं तोच माझ्या विरोधात डाव खेळतोय. माझ्या आणि जान्हवीच्या मध्ये अनय काय येतोय? जान्हवीचीच खुश नाहीये ना याला? नाही, असं नाही होऊ शकत. पण जान्हवीचं असं विचित्र वागणं, हॉस्पिटलमध्ये मला भेटायला न येणं, माझ्यापासून सतत दूर राहणं, या साऱ्याचा काय अर्थ लावायचा? जान्हवी आणि अनयमध्ये अफेअर तर नाहीये ना? जान्हवी धोका तर देत नाहीये ना मला? नाही, माझी जान्हवी अशी नाहीये. उलट अनयनेच तिला आपल्या जाळ्यात अडकवलं असणार. शेवटी जान्हवी रेवासारखीच दिसते, म्हणून अनय असा नीच खेळ खेळतोय माझ्याशी. पण माझ्या आणि जान्हवीच्या मध्ये येणाऱ्याला मी सोडणार नाही. आता वेळ आली आहे अनयला धडा शिकवण्याची. त्याचं दुःख मी समजू शकतो, पण माझ्या व्यतिरिक्त माझ्या जान्हवीकडे कोणी बायको म्हणून पाहिलं तर मी त्याला असं सोडणार नाही. मी चांगलाच धडा शिकवणार त्याला. मी चांगलाच धडा शिकवणार नाही तुला.